नमस्कार, प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील घडामोडी। गेल्या 2-3 दिवसांपासून मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा 18% पोहोचला असून या धरणातील पाण्यात गेल्या 2 दिवसातच 4% वाढ झाली आहे। त्यामुळे मुंबईकरांची सप्टेंबर पर्यंतची पाण्याची चिंता मिटली आहे। आता महापालिका 10% पाणी कपातीचा निर्णय मागे घेणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं। नाशिकमधील सापुतारा घाटमार्ग दिवसेंदिवस खडतर बनत चालला आहे। रविवारी गुजरातमधील सुरतच्या बाप्पा सीताराम ट्रॅव्हल्सची खासगी लक्झरी बस 60 प्रवाशांना घेऊन परतत होती। यावेळी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 2 मुलांचा मृत्यू झाला तर 58 प्रवासी जखमी झाले। अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात तेजस ठाकरेंनी केलेल्या डान्सवरून आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे। एकाचा नातू अदानींचा ड्रायव्हर बनतो तर दुसरा अंबानींच्या कार्यक्रमात नाचतो, त्यामुळे त्यांचे नेते कुठल्या तोंडाने अदानींना शिव्या घालतात, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला। पुण्यातील आणखी एका गर्भवती महिलेला झिकाची लागण झाली आहे। येरवड्याच्या कळस भागातील 31 वर्षीय महिलेला झिकाची लागण झाली, त्यामुळे पुण्यातील झिका रुग्णांची संख्या आता 12 वर पोहोचली। मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये आजपासून वाढ झाली आहे। सीएनजीच्या दरात 1.5 रुपयांनी तर पीएनजीच्या दरात 1 रुपयाने वाढ झाली आहे। त्यामुळे मुंबईकरांना आता 1 किलो सीएनजी साठी 75 रुपये तर 1 किलो पीएनजी साठी 48 रुपये द्यावे लागणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली। अनेक ठिकाणी पाणी तुडुंब भरले असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान झाले आहे। त्यामुळे बाजारात भाजीपाल्यांची आवक घटल्याने भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे। भर पावसाळ्यात भाजीपाल्यांच्या दराने गृहिणींना मात्र घाम फुटला। यासोबतच देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या जाणून घेण्यासाठी प्रहारच्या वेबसाईट, ट्विटर, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकला लाईक, फॉलो आणि शेअर करा। धन्यवाद।